नमस्कार मंडळी. एस-आय-पी सिरीज बघताय ना? बघायलाच पाहिजे. सोप्या भाषेत जे तुम्हाला मी सांगत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एस-आय-पी म्हणजे काय, एस-आय-पीचे प्रकार, एस-आय-पी का केलं पाहिजे, श्रीमंत कसं बनलं पाहिजे, श्रीमंत बनण्याचे मार्ग हे मी गेल्या 2 व्हिडिओमध्ये सांगितले. आणि एस-आय-पी का करायचंय आणि कशासाठी करायचंय, तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की एस-आय-पी हे आपण म्युच्युअल फंडमध्ये केलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंडचे प्रकार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल विटॉक्सवर. म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल याचा अर्थ आहे की एक आणि अनेक लोक एकत्रित येऊन काहीतरी करणं म्हणजे म्युच्युअल फंड. एक आणि अनेक लोक एकत्रित येऊन काहीतरी करणं म्हणजे म्युच्युअल. ओके. फंड म्हणजे काय? पैशाची निधी. म्युच्युअल फंड म्हणजे अनेक लोक एकत्रित येऊन पैसे जमा करून एखाद्या फंड मध्ये गुंतवणं म्हणजे म्युच्युअल फंड. समजलं? म्युच्युअल फंड एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड काम कसं करतं? म्युच्युअल फंड काम कसं करतं? तर काय असतं, एक एएमसी कंपनी असतं, ऍसेट मॅनेजमेंट कंपनी. ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आपला पैसा घेऊन एखाद्या फंड मध्ये पैसा गुंतवतो. ओके. तर ते कोणते कोणते फंड असतात, कोणत्या कोणत्या फंड मध्ये ते गुंतवतात, तर त्या फंड मध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवतात, काही डेट फंड असतात, गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतात. ओके. तर या विविध मार्गामध्ये ते पैसे गुंतवतात आणि त्या पैशामध्ये जो आपल्याला फायदा होतो, म्हणजे शेअर मार्केट मध्ये जो पैसा गुंतवतात आणि त्याच्यामध्ये जेवढा फायदा होतो तेवढा फायदा गुंतवणूकदारांना देखील होतो. बरोबर? गुंतवणूकदारांना देखील त्याचा फायदा होतो. तर कसा फायदा होतो की एएमसी फंड निवडतात, म्युच्युअल फंड. एखादा म्युच्युअल फंड आहे तर त्याच्यामध्ये काय करतात की काही पार्ट शेअर मार्केटमध्ये, काही पार्ट गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये, काही पार्ट पैशाचे जे मनी स्कीम असतात तर त्याच्यामध्ये ते गुंतवतात आणि त्याचा जो काही प्रॉफिट होतो तो प्रॉफिट आपल्याला मिळणार. बरोबर? आता काय असतं की म्युच्युअल फंड एक प्रत्येक व्यक्ती असतो. ओके. 10 व्यक्ती आहेत. पहिला व्यक्ती 10,000 रुपये गुंतवणार आहे, दुसरा व्यक्ती 20,000 रुपये गुंतवणार आहे, तिसरा व्यक्ती 30,000 रुपये गुंतवणार आहे. असे एकूण 10 लोकांच्या व्यक्तींचं टोटल अमाऊंट 100 रुपये डझन आंबे सांगितले. 100 रुपये डझन आंबे सांगितले. आता 100 रुपयाला किती आंबे येणार? 12 आंबे येणार. बरोबर? तर एक आंबा आपल्याला कितीला पडला? जेमतेम ₹8.5 एक आंबा आपल्याला पडतो. जेमतेम 12 ते 96 आणि वरती एक जे 6 रुपये होतं ते 50 पैसे आपण पकडूया. तर ₹8.5 आपल्याला आंबा पडला. म्हणजे काय? एक आंबा ₹8.5 आपल्याला पडला. मग ते काय? ₹8.5 प्रमाणे आपल्याला 100 रुपयामध्ये किती आंबे आले? 12 आंबे आले. ओके. तर ते 12 आंबे म्हणजे 12 युनिट्स झाले. ओके. आणि ₹8.5 जो आपल्याला आंबा पडला तर त्याला म्हणतात एनएव्ही, नेट ऍसेट व्हॅल्यू. ओके. म्हणजे काय की तुम्ही किती रुपये गुंतवणार, म्हणजे तुम्हाला किती रुपयांची युनिट्स पाहिजे. ओके. त्या युनिट्स प्रत्येक पर युनिटची किंमत म्हणजे तुमचा एनएव्ही, नेट ऍसेट व्हॅल्यू. तर त्या नेट ऍसेट व्हॅल्यूच्या मदतीने तुम्हाला युनिट्स मिळणार. बरोबर? तर आता काय असतं की मार्केटवरती डिपेंड असतं. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं तुम्हाला शेअर मार्केट कसं काम करतं. ओके. तर ग्रीन म्हणजे वरती. ओके. आणि डाऊन म्हणजे रेड, म्हणजे मार्केट खाली आहे. जेव्हा मार्केट खाली असतं आणि जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला युनिट्स जास्त मिळणार. ओके. मार्केट खाली असताना तुमची गुंतवणूक करताना युनिट्स जास्त मिळणार आणि जेव्हा शेअर मार्केट अप असतं म्हणजे ग्रीन मध्ये असतं तेव्हा तुम्हाला जो काही गुंतवलेला पैसा आहे त्याच्यामध्ये फायदा असतो. म्हणजे काय? तुम्ही 100 रुपयामध्ये गुंतवले, 100 रुपयाचे युनिट्सचं रेट ₹8.5 ₹9.5 झालं. बरोबर? म्हणजे काय? तुमची 100 रुपयाची वस्तूची किंमत ₹110 झाली. तेच मार्केट जर डाऊन असेल म्हणजे ग्रीन रेड मध्ये असेल मार्केट, तर त्या बदल्यामध्ये काय होतं की 100 रुपयेचं म्हणजे ₹8.5 वस्तू जर ₹7.5 झाली तर तुमचं शेअर मार्केट जेमतेम 100 रुपये गुंतवलेलं असेल तर ₹90 ते शेअर मार्केट खाली गेल्यामुळे तुमचं जो फंड मध्ये जे गुंतवलेला पैसा आहे ते ₹90 म्हणजे काय? शेअर मार्केट म्हणजे म्युच्युअल फंड देखील असाच काम करतो. ओके. म्युच्युअल फंड हे कम्प्लिटली शेअर मार्केटवरती डिपेंड असतो, जर शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले असतील तर. समजलं? एकदम सिंपल. म्युच्युअल फंड मध्ये एवढा सिंपल प्रकार आहे. एएमसी काय? ऍसेट मॅनेजमेंट कंपनी. हे वेगवेगळे फंड तयार करतात आणि त्या फंड मध्ये तुमचा पैसा गुंतवतात. बरोबर? तर म्युच्युअल फंड हे आपल्याला सिलेक्ट करायचे, कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये रिस्क ऍपेटाईट नुसार आपल्याला म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचे. आणि सगळ्या म्युच्युअल फंड चांगलेच आहेत. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की म्युच्युअल फंड जेव्हा तुम्ही करता तर जेमतेम लॉंग टर्म साठी तुम्हाला विचार करायचा आहे. ओके. कमीत कमी 5 ते 7 वर्ष तुमच्याकडे असतील तर म्युच्युअल फंड इज अ व्हेरी बेस्ट ऑप्शन. म्युच्युअल फंड इज अ व्हेरी बेस्ट ऑप्शन.
तर तुमच्याकडे 5 ते 7 वर्ष असेल. आणि आजपर्यंत जेव्हापासून म्युच्युअल फंड चालू झालंय, तर आजपासून एक सुद्धा म्युच्युअल फंड हा फ्रॉड झालेला नाहीये किंवा लॉसमध्ये गेलेला नाही. कमीत कमी तुम्हाला 11 ते 12% रिटर्न हे दिलेलं आहे. जर मागचं रेकॉर्ड पाहिलं तर. फ्युचर कोणीही सांगितलं नाहीये, फ्युचर कोणी बघितलं नाही. पण आपण जर म्युच्युअल फंडचा मागचा रेकॉर्ड पाहिला, तर म्युच्युअल फंडने एकदम चांगलं रिटर्न दिलेलं आहे. बरोबर? समजलं? ओके. तर तुमच्याकडे जेमतेम 5 ते 7 वर्ष असले पाहिजे आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवलात आणि तुमचा रिस्क ॲपेटाईटनुसार लाँग टर्ममध्ये शॉर्ट टर्म म्हणजे शॉर्ट टर्म गोल असतात, लाँग टर्म गोल असतात. तर कमीत कमी शॉर्ट टर्म जरी गोल असेल, तर तुम्ही कमीत कमी 5 वर्ष वेटिंग पिरियड ठेवलात, तर तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळतात. बरोबर? तर हा म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंड का करावा? तर याचं उत्तरही मी देतो, की आपण काय, की जॉब करतो किंवा आपण बिझनेसमध्ये बिझी असतो. बरोबर? तर आपल्याला शेअर मार्केटमध्ये वेळ देता येत नाही. शेअर मार्केटमध्ये वेळ देता येत नाही. जर आपल्याला प्रॉफिट कमवायचं आहे शेअर मार्केटच्या माध्यमातूनच, बरोबर? पण आपल्याला शेअर मार्केट बघा, शेअर मार्केट उघडून बघा, कोण कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कोणता आपल्याला शेअर शेअर प्रॉफिटेबल देतो, कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला म्हणजे थोडंफार आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी करावं लागतं. पण म्युच्युअल फंडमध्ये काय आहे, की ज्या म्युच्युअल फंड तुम्ही सिलेक्ट करणार आहे, त्या फंडमध्ये कशामध्ये इन्व्हेस्ट करायचं, काय करायचं, कसं त्या पोर्टफोलिओला मॅनेज करायचं, या सगळ्या गोष्टी फंड मॅनेजर बघतो. मी जसं मगाशी एक्झाम्पल घेतलं एएमसीचा. त्या एएमसी मध्ये काय असतो, की प्रत्येक एएमसीला हा फंड मॅनेजर असतो. ओके. तर फंड मॅनेजर एओ ऍसेट अंडर मॅनेजमेंटच्या अंडर तो फंड सगळा मॅनेज करत असतो. आणि त्यातलं काय असतं, की काही प्रमाणात आपल्याला कमिशन देतो. ओके. तर ₹100ची वस्तू आहे त्याच्या 1-2% काहीतरी एक्सपेन्स रेशो असतो. तर त्या एक्सपेन्स रेशो म्हणजे काय, की तो फंड जो मॅनेज करतो त्याचा सगळा प्रॉफिट करतो. तर तो त्या एक्सपेन्स रेशोच्या अंडर त्याचा प्रॉफिट जमा होतो. एक्सपेन्स रेशो वगळता आणि टॅक्स वगळता जो काही प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे, तो प्रॉफिट म्हणजे आपल्याला म्युच्युअल फंडवरचा प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे. समजलं? एवढं सोपं आहे म्युच्युअल फंड. ओके. तर अजून इन डिटेल मी जसं-जसं सीरीज तुम्हाला पुढे नेत जाईन, तसं म्युच्युअल फंड अजून इझी भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगत जाईन. बरोबर? तर म्युच्युअल फंडचे काही प्रकार आहेत. जसं की इक्विटी आहे, ई-एल-एस-एस आहे. ओके. ई-एल-एस-एस फंड आहे. त्याच्यानंतर हायब्रिड फंड आहे, डेट फंड आहेत, मल्टी कॅप फंड आहे. तर असे वेगवेगळे फंडचे प्रकार आहेत, म्युच्युअल फंडचे प्रकार आहेत. तर इन डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. इक्विटी फंड काय असतो, ई-एल-एस-एस काय असतो. ई-एल-एस-एस हा टॅक्स सेव्हिंगसाठी असतो. ओके. आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 3 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो. एकदम सोप्या शॉर्टकटमध्ये सांगत आहे आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. तर ओके. समजलं म्युच्युअल फंड म्हणजे काय? तर तुम्हाला समजलं असेल आणि म्युच्युअल फंडबद्दल काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा. ओके. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आजच्यासाठी एवढंच. थँक यू.